स्थायी समिती निर्णय. जलवाहिन्या फोडल्या, मनपाचे 42 लाखांचे नुकसान. सांगली महापालिका क्षेत्रात गॅस पाईपलाईन टाकताना पालिकेच्या जलवाहिन्या फोडून सुमारे 42 लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी गॅस पाईपलाईन टाकणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी स्थायी समितीत अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी सदस्यांनी संबंधित ठेकेदाराने त्याला दिलेल्या परवानगीपेक्षा जादा किलोमीटर पाईपलाईन टाकल्याचा आरोप केला. याची चौकशी करून पुढील सभेत अहवाल देण्याचे आदेश सभापती अतुल माने यांनी दिले. महापालिकेची स्थायी समितीची सभा सभापती अतुल माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नगरसेविका स्वाती शिंदे यांनी गॅस पाईपलाईनचा मुद्दा उपस्थित केला. हनुमाननगर, विठ्ठलनगर, धामणी रोड या परिसरात 1600 मीटर जलवाहिनी खराब झाली आहे. त्याच दुरुस्तीसाठी 42 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केलेले आहे. या जलवाहिन्यांची दुरुस्ती ठेकेदाराच्या 5.5 कोटी रुपयांच्या डिपॉझिटमधून करण्यात येणार आहे. तसेच ठेकेदाराला 5,20,000 रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचं सभापती माने यांनी म्हटलं आहे. महापालिकेने ठेकेदाराला पहिल्या टप्प्यात 72 किलोमीटर तर दुसऱ्या टप्प्यात 147 किलोमीटर गॅस पाईप टाकण्यास परवानगी दिली होती. ठेकेदाराने आणखी 80 किलोमीटरवर पाईपलाईनचा प्रस्ताव दिलेला आहे. जलवाहिनी फुटल्यास 8 तासात दुरुस्त करण्याचे बंधन ठेकेदारावर आहे. अन्यथा 2,000 दंडात्मक कारवाईचे अधिकार महापालिकेला आहे. पण महापालिकेने आज अखेर 1 रुपयाचाही दंड आकारला नसल्याबद्दल सभापती माने यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोटी रुपयांच्या डिपॉझिटमधून करण्यात येणार आहे. तसेच ठेकेदाराला 5,20,000 रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचं सभापती माने यांनी म्हटलं आहे. महापालिकेने ठेकेदाराला पहिल्या टप्प्यात 72 किलोमीटर तर दुसऱ्या टप्प्यात 147 किलोमीटर गॅस पाईप टाकण्यास परवानगी दिली होती. ठेकेदाराने आणखी 80 किलोमीटर पाईपलाईनचा प्रस्ताव दिला आहे. जलवाहिनी फुटल्यास 8 तासात दुरुस्त करण्याचे बंधन ठेकेदारावर आहे. अन्यथा 2,000 दंडात्मक कारवाईने अधिकार महापालिकेला आहे. पण महापालिकेने आज अखेर 1 रुपयाचा दंड आकारला नसल्याबद्दल सभापती माने यांनी नाराजी व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.